सर, आज खरं तर तुम्ही त्या दिवशी घटना घडली त्यानंतर लगेच तुम्ही तात्काळ आलेला होता आणि शब्द दिला होता की तुम्ही त्यांच्या कुटुंबियांचा सर्व खर्च करणार. आज तुम्ही त्याप्रमाणे आलेला आहात. काय नक्की भेट कशासाठी होती काय सांगा? नाही, त्याच्यासाठीच होती. कारण हा विषय माझ्यासाठी निवडणुका आणि राजकारणाच्या पलीकडचा होता. अशा प्रकारची घटना झाली नाही पाहिजे आणि म्हणून मला मी तेव्हा पण बोललो की हा राजकारणाच्या काळातला माझ्या सगळ्यात घाणेरडा दिवस होता जेव्हा मी मागच्या वेळेला आलेलो. त्याच्यामुळे मी त्या मुलींना बघायला आलो की कशा आहेत, बऱ्या आहेत ना, आणि मी त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली. त्याच्यामुळे मी त्यांना फक्त बघायला आलेलो आणि तेवढीच भेट होती. खरं तर आज त्यांची भेट झाली, त्या दिवसानंतर आज भेट घेतलेली आहे. काय एकंदरीत त्यांच्या कुटुंबियांची मागणी आजही काय आहे? कारण नाही, मला बरं वाटलं. ऑब्व्हियसली पण मुली हसतायत, ती गोष्ट विसरली नाही पाहिजे, पण ते विसरायचा प्रयत्न करतात. आणि मला वाटतं की असं कुठेतरी कारण त्या काळात जेव्हा मी त्या मुलींना बघितलेलं तो खूप भीषण काळ होता. आणि आता म्हणून मी त्यांना एकदा बघायला आलो की त्यांची काय परिस्थिती आता, मुली कशा आहेत, एवढ्यासाठीच आलेलो मी. आपण दुसरा कुठचाही उद्देश नाही. मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार म्हणलं होतं, त्या विषयात काय बोलणं प्रयत्न झालेले तेव्हा, पण मुख्यमंत्री तेव्हा मला वाटतं निवडणुकींच्या काळात बिझी होते, त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही. आणि आता मला वाटतं की मीच जबाबदारी घेतली, त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांवर पण ओझं टाकायचं नाही, त्यांच्यावर महाराष्ट्राचं ओझं. मात्र दोषी जे आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी काही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. ह्याच्यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कारण जे दोषी आहेत ते जेलमध्ये जर राहून निवडून येऊ शकतात, तर मला वाटतं आपण कुठेतरी सगळीकडे कमी पडतोय. खरं तर ती जी बाई जेलमध्ये राहून जर निवडून येऊ शकते, तर मला वाटतं की आपण हे अख्ख्या सिस्टमचं फेल्युअर आहे. त्याच्यावरती मला बोलायचं नाहीये, कारण मी परिवाराला भेटायला आलोय. पण हे विचित्र काहीतरी एक प्रकार घडला सोलापूरमध्ये. कारण त्यावेळेला जेव्हा मी आलेलो, त्यावेळेला जेव्हा तो आक्रोश मला बघायला मिळाला किंवा जो राग बघायला मिळाला, ज्या प्रकारे लोक रडत होते, आणि मला कळलं नाही की अशा काळात ती बाई निवडून कशी येऊ शकते. तर त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला बोललेलो की सोलापूरकर म्हणून पण आणि महाराष्ट्र म्हणून पण आपण कुठेतरी ह्याचा विचार केला पाहिजे की आपण कुठे कमी पडतोय. ह्या लोकांना निवडून देत असू आपण, तर मग मला वाटत नाही की आपलं भविष्य काही हे. खरं तर यामध्ये जवळपास 14 ते 15 आरोपी आहेत. आणि जे पोलिसांचा जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला, तर फिर्यादीनुसार ज्या पद्धतीने चटणी टाकून मारल्या असं फिर्यादीमध्ये नोंद होतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ते पूर्णपणे नाकारण्यात आलेलं आहे. कुठेतरी त्याचाच फायदा घेऊन हे आरोपी सुटू शकतील अशी एक परिस्थिती आहे. पक्ष म्हणून आपली काय एकंदरीत भूमिका असणार? पक्ष म्हणून माझी काही भूमिका नाही आहे. मी आज माणूस म्हणून भेटायला आलो. मी आज ऑनेस्टली मी कुठच्याही पक्षाचे नेता असतील किंवा काय, मी ह्यावर खूप स्टोरीज ऐकल्यात की ह्या पक्षामध्ये झालं, त्यांच्या परिवारात झालं वगैरे. मी आज माणूस म्हणून भेटायला आलोय. मला कुठच्या पक्षात काय होईल मला माहित नाही, पण माणूस म्हणून ह्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, जो ते निवडून आल्यावरच मला वाटतं कुठेतरी नाही मिळालंय. आज जर ते खुनी म्हणून आत होते, तर मला वाटतं की त्यांची उमेदवारीच रद्द केली पाहिजे होती किंवा अशा प्रकारचं काहीतरी झालं पाहिजे होतं. पण ते निवडून आले, इकडेच आपल्या सिस्टमचं कुठेतरी फेलियर मला वाटतं. थोडासा वेगळा प्रश्न आहे. आज पार्थ पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. खरं तर अजितदादांचा जो मृत्यू झाला त्या पार्श्वभूमीवर ही भेट मांडली जाते. काय वाटतं राजसाहेब, या अजितदादांच्या संपूर्ण प्रकरणावरती कशा पद्धतीनं स्टँड घेतले? तर मी जाऊन भेटीन बोलीन त्यांच्याशी, कारण मी पुण्यात होतो. पुण्यावरनं मी सोलापूरला आलो. मला वाटतं आजच भेट झाली. मी घरी जाऊन माझ्या साहेबांशी बोलीन. मग मी त्याच्यावर काय बोलायचं मी सांगू शकेन, कारण मला माहीत नाही भेटीत काय झालं. खरं तर मोहित कंबोजे भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला काल राजसाहेब असतील किंवा अजितसाहेब असतील हे गेले होते. त्यावरून कुठेतरी आता काही लोकांमधून टीका होते, कारण हिंदीचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस मोहित कंबोजांना विरोध केला होता मनसे असेल शिवसेनेनं. मात्र काल ते वाढदिवसाला गेले म्हणून त्यावरून बरीच टीका होते, आरोप प्रत्यारोप होत आहेत. कसं मोहित कंबोज सर आणि मला वाटतं राजसाहेब हे खूप जुने मित्र आहेत. मोहित कंबोज सर मला वाटतं राजसाहेबांना अनेकदा भेटायला पण येतात. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण राजकारण वेगळीकडे ठेवलं पाहिजे आणि आपलं मैत्रीचं नातं वेगळीकडे ठेवलं पाहिजे, जे आधी होतं, जे आता आपण का बंद केलं मला माहित नाही. आपण भूमिकेला विरोध करतो, आपण माणसाला विरोध नाही करत किंवा पक्षाला विरोध नाही करत, आपण भूमिकेला विरोध करतो ना. एक माणूस चुकीची भूमिका घेतली तर आपण चुकीचं बोलतो, चांगली भूमिका घेतली तर आपण चांगलं बोलतो. हा आपला स्टँड राहिलेला आहे. आणि मला वाटतं जे लोक बोलतात ना
जे विरोध करतायत त्यांनी मला वाटतं की किती पक्ष बदललेत. मला वाटतं आधी सेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, मग स्वतःचा पक्ष काढला, मग भाजपमध्ये आले. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे की आपला बॉस शेवटी कोण आहे, आणि आपला बॉस हा तात्पुरता बॉस आहे. वेग्यांची सत्ता आल्यावर आपण तिकडे जाऊन त्यांना बॉस बोलणार. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे. आपण फक्त भगवा कुर्ता घालून मला वाटत नाही आपण हिंदू होतो. तर हिंदू हे आपल्या डोक्यात आणि मनात असायला लागतं.